काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं दिनेश लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी बातचीत केली आहे, पाहूया। रोहित शर्मा याचे कोच दिनेश लाड सर आहेत। सर, तुम्ही ट्विट पाहिलं आहे का आणि हे ट्विट पाहिल्यानंतर तुमच्या काय नेमक्या भावना होत्या? खरं तर खूप चुकीची ट्विट केली आहे त्यांनी। ज्या पद्धतीने त्यांनी रोहितबद्दल जे बोललं गेलं की खूप जाळा झाला आहे, प्लस तो एक चांगला कॅप्टन नाही आहे, फार चुकीच्या गोष्टी या बोलल्या। आणि एका पॉलिटिकल माणसाने असं बोलणं फार चुकीचं आहे, कारण देशाचं पण ह्याच्यात नाव खराब झालेलं आहे माझ्या मते, असं मला वाटते। कारण रोहित जर मोठा झाला असता, जर म्हणजे जाड झाला असता, तर तो ज्या पद्धतीने आता क्रिकेट खेळतोय त्याला सक्सेस मिळाला असं मला वाटत नाही। कारण ज्या पद्धतीने फिल्डिंग करतोय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, खरं बघायला गेलं तर रोहित ज्या पद्धतीने आता फलंदाजी करतोय, कारण त्याला एकच माहिती आहे की मी चांगला स्टार्ट दिला तर येणाऱ्या पहिल्या प्रत्येक बॅट्समनला चांगला मौका मिळेल म्हणजे परफॉर्मन्स करायला। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे वजन कमी करण्याच्या सूचना देणे, त्याच्यानंतर थेट एका कर्णधाराला ज्या थेट देशाचं नेतृत्व इंटरनॅशनल लेवलला करतोय त्याला अनइम्प्रेसिव्ह कॅप्टन असं संबोधणं, हे कितपर्यंत उचित आहे? आणि ज्या खरं तर खेळाडूला तुम्ही वाढवलं त्याच्याबद्दल ही टिप्पणी आली, त्यामुळे तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? ते चुकीचं आहे, कारण मी लहानपणापासून रोहितला बघितलं ज्या पद्धतीने त्यांनी शाळेसाठी पण कॅप्टन्सी केली आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला जिंकण्यासाठीच खेळण्याचा त्याचा प्रयत्न असायचा। तुम्ही करा, म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा असं बोला, पण एखाद्या मोठ्या नेत्याने असं कॉमेंट्स करणं म्हणजे फार चुकीचं। बरीच लोक क्रिटिसिझम करतात पण तेवढं हायलाईट होत नाही, पण हे हायलाईट झालं कारण एक नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, आणि त्यांनी हे ह्याच्याबद्दल बोलल्यामुळे, आणि त्यात आपलं आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण सेमीफायनल आणि त्याच्यामुळे प्लेयर्सवर पण त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो। ह्या सगळ्या ट्विटवरून आता राजकारण सुद्धा रंगू लागलेलं आहे, त्यामुळे ह्या राजकारण्यांचं या सगळ्यांवर मत काय असणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।